Hello friends, good morning. Today we are going to start new topic of grammar, which is one of the important topic. Topic is nothing but gerund and infinitive. Some people they may be called as gerund, some may be called gerund, but generally pronunciation may be different. But I am pronounce this word as a gerund. Gerund ज्याला आपण व्हर्बल नाउन असं म्हणतो. Definition is given here. A gerund is a noun made from a verb by adding ing. It is also known as a verbal noun. तर याला व्हर्बल नाउन असं म्हणतात. त्याला धातुसाधित नाम असं म्हणतात की क्रियापदाला ज्या वेळा ing प्रत्यय लागतं आणि ते नाउन म्हणून जेव्हा कार्य करतं तेव्हा त्याला त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे फॉर्म्युला इज व्ही प्लस आय एन जी. द जिरंड फॉर्म ऑफ द व्हर्ब रीडिंग. तर या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर क्रियापदाला आय एन जी प्रत्ययाचा फॉर्म्युला जो आहे तो आहे व्ही प्लस आय एन जी. द जिरंड फॉर्म ऑफ द व्हर्ब रीड टर्न्स इंटू रीडिंग, राईट टर्न्स इंटू रायटिंग, स्विम टर्न्स इंटू स्विमिंग. Now, what is the use of gerund? Gerund is often used as a subject. For example, तर हे वाक्यात सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे, पण फॉर्म्युला जो आपला आहे जेरंडचा तो मात्र फिक्स आहे. व्ही प्लस आय एन जी, क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतं. एक्झाम्पल्स आहे रीडिंग हेल्प्स यू लर्न इंग्लिश, सब्जेक्ट आलेला आहे. स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज. वर्किंग हार्ड मेक्स यू सक्सेसफुल. All the underlined gerunds are acting as a subject. तर हे तिघे जे अंडरलाईन जिरंड आहेत हे आपल्या सब्जेक्ट म्हणून काम करत आहेत, पण त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे व्ही. हा आहे व्ही बघा. रीड जो आहे तो आहे क्रियापद, त्याला आय एन जी लागलं. स्विम आहे मूळ क्रियापद, त्याला लागलं आय एन जी. वर्क आहे मूळ क्रियापद, त्याला लागलं आय एन जी. नेक्स्ट, जिरंड इज यूज ॲज अन ऑब्जेक्ट आफ्टर सर्टन व्हर्ब. काही ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा ते काम करत असतं जिरंड जे आहे. तर एक्झाम्पल आहे आय एन्जॉईंग रीडिंग. तर ह्या ठिकाणी हे ऑब्जेक्ट म्हणून काम केलेलं आहे. आय एन्जॉय रीडिंग. शी डिसलाइक्स प्लेइंग अ बॅडमिंटन. शी डिसलाइक्स प्लेइंग बॅडमिंटन. तर ह्या ठिकाणी प्लेइंग जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून काम केलेलं आहे. हॅव यू फिनिश वर्किंग, हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून काम केलेलं आहे. तर या पद्धतीने जिरंड इज यूज आफ्टर अ प्रेपोजिशन. काही वेळा प्रेपोजिशन नंतर सुद्धा त्या ठिकाणी जिरंड जे आहे ते वापरलं जातं. शब्दयोगी अव्यय त्याला म्हणतात प्रेपोजिशन. एक्झाम्पल आहे बिफोर लिव्हिंग द हाऊस शी चेक ऑल द विंडोज. बिफोर बघा, आफ्टर अ प्रेपोजिशन. तर हे जे प्रेपोजिशन आहे त्याच्यानंतर ते आलेलं आहे बिफोर लिव्हिंग. आय एम टायर्ड ऑफ अप्लाइंग फॉर जॉब. तर ह्या ठिकाणी प्रेपोजिशन नंतर ते आलेलं आहे जिरंड. ही इज अफ्रेड ऑफ टेलिंग द ट्रूथ. पुन्हा एकदा व्ही प्लस आय एन जी हे सूत्र जे आपलं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जिरंड मीन्स व्हर्बल नाउन. द जिरंड इज ऑफन यूज आफ्टर सर्टन व्हर्ब. काही क्रियापदानंतर सुद्धा त्या ठिकाणी जिरंड जे आहे ते वापरले जातात. एक्झाम्पल्स आहेत आय डिसलाइक वर्किंग आफ्टर 5 PM. वी एन्जॉय हायकिंग. शी स्टॉप वर्किंग ॲट 6 o'clock. शी सजेस्टेड गोईंग फॉर अ मूव्ही. फराह किप्स टॉकिंग अबाउट हर प्रॉब्लेम. तर ह्या ठिकाणी काही विशिष्ट असे काही क्रियापद आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वर्किंग, हायकिंग, वर्किंग, गोईंग, टॉकिंग हे जे आहेत हे जिरंड आलेले आहेत. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपला आहे इन्फिनिटिव्ज. हे काय आहे तर इन्फिनिटिव्ज आर द टू फॉर्म ऑफ द व्हर्ब. तर टू सहित येणारं जे क्रियापद आहे त्याला इन्फिनिटिव्ज असं म्हणतात. तर जसा आपण जिरंडचा फॉर्म्युला बघितला होता की व्ही प्लस आय एन जी, तसा याचा पण एक फॉर्म्युला आहे तो आहे टू प्लस व्हर्ब. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. यू शुड कीप इट ऑलवेज इन युअर माइंड दॅट द फॉर्म्युला ऑफ इन्फिनिटिव्ह इज टू प्लस व्हर्ब अँड द फॉर्म्युला ऑफ जिरंड इज व्ही प्लस आय एन जी. लर्न टू लर्न, गिव्ह टू गिव्ह. एक्झाम्पल्स बघा. नाव दीज आर द एक्झाम्पल्स. ही वॉन्ट्स टू गो नाव. दिस इज इन्फिनिटिव्ह. They want to learn. This is infinitive. I love to speak English. This is infinitive. Infinitives can be made negative by adding not. तर not ॲड करून सुद्धा त्या ठिकाणी आपण इन्फिनिटिव्हचा वापर जो आहे तो करू शकतो. एक्झाम्पल्स आहेत आय डिसाइडेड नॉट टू गो. आय डिसाइडेड नॉट टू गो. बघा टू गो जो आहे ते आहे.
द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज नॉट टू गिव्ह अप, नॉट टू गिव्ह अप, टू गिव्ह. द इन्फिनिटिव्स इज यूज नंबर 1 आफ्टर सर्टन व्हर्ब्स, ॲडजेक्टिव्स अँड नाउन्स. तर इन्फिनिटिव्ह हे काही क्रियापदं असतील, विशेषणं असतील किंवा नाउन्स असतील त्याच्यानंतर वापरले जातात. त्याचे जे पॅटर्न आहेत ते आहे व्हर्ब प्लस इन्फिनिटिव्ह. या ठिकाणी आहे दे होप टू टीच द पार्टी ऑन टाईम. या ठिकाणी व्हर्ब आहे होप आणि इन्फिनिटिव्ह आहे टू टीच. आय वॉन्ट टू ट्राय द न्यू आईस्क्रीम फ्लेवर. वॉन्ट आहे व्हर्ब, टू ट्राय आहे इन्फिनिटिव्ह. ॲडजेक्टिव्ह प्लस इन्फिनिटिव्ह हा एक पॅटर्न पाहायला मिळतो. तर आय एम हॅपी टू हिअर यू आर वेल. हॅपी ॲडजेक्टिव्ह आहे, नंतर इन्फिनिटिव्ह आहे. शी इज डिलायटेड टू सी हिम. डिलायटेड हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर टू सी आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह प्लस इन्फिनिटिव्ह. नाऊन प्लस इन्फिनिटिव्ह हा एक पॅटर्न पाहायला मिळतो. आय हॅव गॉट सम होमवर्क टू डू. या ठिकाणी होमवर्क हे नाऊन आहे आणि नंतर इन्फिनिटिव्ह आलेला आहे. द इन्फिनिटिव्ज इज यूज टू एक्सप्रेस अ पर्पज. एक उद्देश दाखवताना पण त्या ठिकाणी इन्फिनिटिव्हचा वापर जो आहे तो होतो. आय गॉट अप अर्ली टू डू होमवर्क. आय हॅव सम लेटर्स टू राईट. द इन्फिनिटिव्स कॅन ऑल्सो फॉलो सर्टन नाउन्स. काही ठिकाणी जे नाउन्स आहेत त्यानंतर पण नाउन प्लस इन्फिनिटिव्ह. इट इज हाय प्राईस टू पे. आत्ताच आपण बघितलं त्या पद्धतीने इट इज हाय प्राईस टू पे. इट्स टाईम टू टेक. बघा टाईम आणि प्राईस हे जे नाउन आहेत ते. ही मेड अ डिसिजन टू मेक अप एक्स्ट्रा सब्जेक्ट्स. या पद्धतीने डिसिजन नंतर त्या ठिकाणी नाउन प्लस इन्फिनिटिव्ह जे आहे ते आलेलं आहे. जिरेंड अँड इन्फिनिटिव्ज याचे एक्झाम्पल्स आहेत. अतिशय सोपं आहे, हे लक्षात ठेवा आपल्याला. एक्झाम्पल्स सम व्हर्ब्स एक्झाम्पल लव, हेट, स्टार्ट, प्रेफर कॅन टेक जिरंड ऑर इन्फिनिटिव्ह विथ सिमिलर मिनिंग्स. तर यांचे बाबतीत त्या ठिकाणी अपवादात्मकता आहे. सम व्हर्ब्स एक्झाम्पल लव, हेट, स्टार्ट, प्रेफर कॅन टेक जिरंड ऑर इन्फिनिटिव्ह विथ सिमिलर मिनिंग. तर यांच्यात बदल जो आहे तो इन्फिनिटिव्ह जिरंड म्हणून दोघंही म्हणून चालतात ते. आय लव्ह टू ईट चॉकलेट्स हे पण चालेल आणि त्या ठिकाणी आय लव्ह इटिंग चॉकलेट्स हे सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. आय लव्ह इटिंग चॉकलेट्स. आय स्टार्टेड टू पॉलिश द कार बट देन डिसाइडेड नॉट टू. आय स्टार्टेड पॉलिशिंग द कार बट देन डिसाइडेड नॉट टू. तर म्हणजे दोघंही जे आहेत ते चालणार आहेत. बी केअरफुल. तर या बाबतीत थोडीशी काळजी घ्यायची. अ फ्यू व्हर्ब्स सच ॲज स्टॉप, रिमेंबर अँड फॉरगेट कॅन बी फॉलोड बाय आयदर द जिरंड ऑर द इन्फिनिटिव्ह बट द मिनिंग्ज आर डिफरंट. तर काही जे व्हर्ब्स आहेत सच ॲज स्टॉप, रिमेंबर अँड फॉरगेट कॅन बी फॉलोड बाय आयदर द जिरंड. तर याच्या पश्चात त्या ठिकाणी जिरंड येऊ शकतं किंवा इन्फिनिटिव्ह पण येऊ शकतं. बट द मिनिंग्ज आर डिफरंट. पण दोघांचे अर्थ मात्र वेगळे होतात. एक्झाम्पल दे स्टॉप हॅव्हिंग लंच ॲट द रेस्टॉरंट. दे स्टॉप हॅव्हिंग लंच ॲट द रेस्टॉरंट. दे डोंट ईट ॲट द रेस्टॉरंट एनीमोर. म्हणजे ते थांबवलं या अर्थाने त्या ठिकाणी आहे की लंच घ्यायचं नाही त्या रेस्टॉरंटमध्ये असं त्यांनी ठरवलेलं आहे. दे स्टॉप टू हॅव लंच ॲट द रेस्टॉरंट. बघा आता इथे पुन्हा एक चेंज आहे. दे स्टॉप हॅव्हिंग लंच आणि दे स्टॉप टू हॅव लंच ॲट द रेस्टॉरंट. दे स्टॉप अनदर ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर टू हॅव लंच ॲट द रेस्टॉरंट. एक्झाम्पल्स जेरंड्स अँड इन्फिनिटिव्ज. एक्झाम्पल ही रिमेंबर्ड पुटिंग हिज कीज ऑन द टेबल. ही रिमेंबर्ड पुटिंग हिज कीज ऑन द टेबल. आता हेच जे आहे याचं आपल्याला इन्फिनिटिव्ह केलं आहे. ही रिमेंबर्ड टू पुट हिज कीज ऑन द टेबल. आता आपल्याला प्रश्न कसा असणार मित्रांनो हे लक्षात ठेवा. समजा तुम्हाला पुटिंगला अंडरलाईन केलेलं आहे, तुम्हाला विचारलेलं आहे यूज इन्फिनिटिव्ह पार्ट ऑफ द अंडरलाईन वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दाचा अंडरलाईन केलेल्या शब्दाचं इन्फिनिटिव्ह वापरा. तर त्या ठिकाणी आपण पुटिंगचं टू पुट करणार. ही रिमेंबर्ड टू पुट हिज कीज ऑन द टेबल. आता उलटं विचारलं आहे, अंडरलाईन केलेला पार्ट आहे टू पुट. तुम्हाला विचारलं आहे यूज जिरंड पार्ट ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेल्या पार्टचं जिरंड वापरा. तर त्या ठिकाणी पुटिंग येणार. रॉय नेवर फॉरगेट इटिंग डिनर ॲट द रेस्टॉरंट. रॉय नेवर फॉरगेट टू ईट डिनर. बघा इटिंगचा टू ईट जो आहे तो होतो. तर हा जो फरक आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे आपल्याला एक्झरसाईज करायची आहे आणि त्यासाठी आपण बघूया नेमकं काय आपल्याला करायचं आहे ते. तर इथे आपण थांबूया आणि पुढच्या पार्टकडे आपण